मान तालुक्यात 6 तास मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी। मान तालुक्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून सलग 6 तास कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी साचलं। अनेक घरात पाणी शिरलं असून दुकाने पाण्यात गेल्यानं लाखोंचं नुकसान झालंय। हवामान विभागानं 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस असण्याचा अंदाज वर्तवलाय। त्यानुसार मान तहसीलदार कार्यालय व म्हसवड नगर परिषदेअंतर्गत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि संभाव्य पूरपरिस्थितीत आपत्कालीन संपर्क क्रमांकावर तात्काळ संपर्क करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम मुसळधार पावसामध्ये झालाय। विशेषतः आज 27 सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक राहील असा अंदाज हवामान विभागानं दर्शवलाय। या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पिके वाहून गेलेत, लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलंय। अनेक शेतकऱ्यांच्या घराची पडझड झाली असून जनावरांसाठी चारा व पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। लहान मोठे साकव, पूल, रस्ते, पाणंद व शेती वाहून गेल्यानं ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम झालाय। दरम्यान म्हसवड, दहिवडी, पळशी, गोंदवले, वरकुटे, मलवडी, कुकुडवाड, औंध या भागातील दैनंदिन व्यवहार अक्षरशः ठप्प झालेत। बाजारपेठेत पाणी साचल्यानं व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय। शाळा व महाविद्यालय देखील बंद ठेवावी लागण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केलीय। तसंच सततचा पाऊस सुरू राहिल्यास भूसंकलन, पूरस्थिती व वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका असल्यानं ग्रामस्थांनी उंच ठिकाणी सुरक्षित राहावं असा इशारा स्थानिक प्रशासनानं दिलाय। मदत पथके सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जातंय। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।